29,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता वाटप सुरू सरसगट, जी की देवेंद्र फडणवीस लाईव्ह. तर सर्वात मोठी घोषणा, तर आता खरीप आणि रब्बी. तर आता जी की पीक विमा वाटप, जी की या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 29,000 रुपये इथं भरपाई इथं येत आहे. किती? 29,000 रुपये. तर आता तुम्हाला यामध्ये मिळणार का? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तर वाटप सुरू झालेले जे की यामध्ये भरपूर जिल्हे आहे. तर यामध्ये जी काही जिल्हा पहिला अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा असेल, खरीप असेल, त्याचप्रमाणे रब्बी आहे. तर हा वाटप सुरू झालेला आहे. त्यानंतर येते आपलं नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जळगाव, धुळे. तर इतर जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं येत आहेत? तर सर्वप्रथम यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, तर अशा शेतकऱ्यांना इथं येत आहे. ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना देखील इथं येत आहे. ज्यांनी सातबारावर पिकाची नोंद केलेली आहे, प्रमाणे पिकाची नुकसान भरपाईची नोंद केलेली आहे, तर अशांना येत आहे. आधार लिंक खाते असेल, तर अशांना पैसे इथं येत आहे. आता ह्यामध्ये ई पीक पाहणी जर नसेल, तर तुम्हाला रक्कम अडकू शकते. तर ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नसेल, तर अशांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर आता पीक विम्याचे पैसे कोणाला इथं मिळत आहे? तर आता खालीलप्रमाणे. आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, काय पीक विमा फॉर्म भरलेला आहे, तर ज्यांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला, तर अशा शेतकरी बांधवांनाच इथं पीक विमा मिळेल. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, तर अशांना पीक विमा इथं मिळणार नाही आहे. दुसरं जे यामध्ये ई पीक पाहणी पूर्ण केलेले शेतकरी बांधव. तर आता तुम्ही ई पीक पाहणी जर केलेली नसेल, तर तलाठी किंवा तलाट्याच्या माध्यमातून जे की सहाय्यक नेमण्यात येते, ती तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करून देतील. तर लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. तिसरं जे यामध्ये जे काही तुम्ही जे काही नुकसान भरपाई नोंदवलेली आहे, त्यामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी, पूर, कीड रोग, वादळ यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरपाई दिली जाते. 4 नंबरचं जे आहे तुमचं आधार लिंक बँक खातं, डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केले जाते. 5वं म्हणजे जमीन व पीक तपशील जुळणे, म्हणजे तुम्ही जे काही सातबाऱ्यावर पिकं टाकलेली आहे, म्हणजे पिकाची नोंद केलेली आहे, ते तुमच्या शेतामध्ये देखील असणे आवश्यक आहे. तर खालील कारणामुळे पैसे तुमचे अडकू शकते. यामध्ये जे काही आहे, सर्वप्रथम ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, अशांना पैसे इथं मिळणार नाही. ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही, अशांना देखील पैसे इथं येणार नाही. बँक खाते आधारशी लिंक नसेल, तरी तुम्हाला पैसे इथं येणार नाही. अर्ज चुकीची माहिती भरलेली असेल, पैसे येणार नाही. नुकसान भरपाई नोंदवलेले नाही, तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. तर हे या कारणामुळे तुम्हाला पैसे इथं मिळत नाही. तर आता पैसे आले नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला ग्रामसेवक असेल किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे किंवा 1447. तर हा हेल्पलाईन नंबर आहे पीक विमा तक्रार नोंदवण्याचा. त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक, आधार कार्ड आणि बँकेचा तपशील मागितला जातो. तर हे तुम्हाला द्यायचं आहे. सरकारकडून जे काही टप्प्याटप्प्याने तर वाटप आता सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना आज, काही शेतकऱ्यांना उद्या. तर अशांना 48 ते 72 तासाच्या आत पीक विमा इथं जमा केला जाईल. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. तर आता वाटप जे काही पीक विम्याचं आहे, ते राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, यामध्ये वाटप सुरू झालेले अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली. जालना झाल्यानंतर आपलं परभणी झाल्यानंतर आपलं इथे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आता काही जिल्ह्यांमध्ये जे काही पडताळणी इथं सुरू आहे, प्रोसेसिंग इथं सुरू आहे. जसं की ते कंप्लीट होईल, तरच तुमच्या जिल्ह्यात पीक विमा इथं जमा केला जाणार आहे.
यानंतर 33% जास्त नुकसान असलेल्या शेतकरी बांधवांना ज्यांनी ही पीक पाहणी केलेली आहे, पंचनामे झालेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना 29,000 रुपयेपर्यंत भरपाई इथं येत आहे. शेतकऱ्यांसाठी एक सल्ला देतो, ज्यांनी कोणी आधार लिंक केलेलं नसेल तर आधार लिंक करून ठेवा. ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करा. ज्यांची कोणाची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर तलाठ्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. पीक विमा पावती तुमच्या जवळ ठेवायचं आहे. SMS तुम्हाला तपासत राहायचं आहे. तर आता कोणत्या कारणामुळे जास्त नुकसान भरपाई इथे दिल्या जाते? सततच्या पावसामुळे परिस्थिती, वादळे वारे, कीड रोग व रोगाचा प्रादुर्भाव, उशिरा आलेला ओला दुष्काळ तर इत्यादीमुळे जे काही राज्यभरामध्ये उपमुख्यमंत्री जे की आपले देवेंद्र फडणवीस तर यांनी माहितीनुसार सांगितल्याप्रमाणे जे की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी तर यांच्याकडून जे काही भरपाईची रक्कम इथं वाटप इथं सुरुवात झालेली आहे. तर लगेच तुम्ही तपासा.